शिवसेना नेते राहुल शेवाळे सर आपल्यासोबत आहेत. साहेब, आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी दसरा मेळावा आहे तो आपल्याला भव्य दिव्य पाहायला मिळतो. त्यानंतर आज जे महाराष्ट्रावरती संकट आलेलं आहे त्यानंतर नेस्को येते दसरा मेळावा, कशा प्रकारे संपूर्ण नियोजन आहे काय उद्या? आपण कालच पाहिलं असेल, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी एक भूमिका स्पष्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे अशावेळी मोठ्या स्वरूपात दसरा मेळावा घेणं हे उचित ठरणार नाही. आणि ग्रामीण भागातील जे शिवसैनिक आहेत आणि जे नागरिक दरवेळी दसरा मेळाव्याला येतात त्यांनाही कुठेही त्रास होऊ नये आणि त्या ग्रामीण भागात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तिथल्या नागरिकांना शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी ग्रामीण भागातच राहावं आणि तिथल्या तालुका पातळीवर जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत कार्य करावं. हा मेळावा MMR रिजनमधले जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि हा मेळावा उद्या यशस्वी करतील. कारण ही विचारांची परंपरा आहे आणि ती जो विचारांचा वारसा घेऊन माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो संकल्प केलेला आहे तो संकल्पच या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. दुसरीकडे पाहिलं तर शिवतीर्थावरती देखील दादरला शिवाजी पार्कवरती उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेणार आहेत. त्या ठिकाणी मात्र तुम्ही जसं केलं त्याप्रमाणे त्यांनी केलेलं नाही आहे. त्यांनी संपूर्णपणे महाराष्ट्रातील लोकांना आहे ते बोलवलेलं आहे. कसं बघताय, काय वाटतं दोन्ही दसरा मेळाव्यातलं काय एक फरक आहे? ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंपासून ही परंपरा सुरू करण्यात आली आणि आता एकनाथ शिंदे ही परंपरा पुढे नेतात. दोन मेळाव्यातले फरक हेच आहेत की आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला. त्यामुळे उद्याच्या शिवसेनेच्या आमच्या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल. कारण बाळासाहेबांनी नेहमीच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आणि तीच परंपरा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब राखून उद्याही महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून एक नवीन दिशा देतील. आणि आज पाहिलं तर संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा मेळावा असल्या कारणामुळे ह्या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसैनिक ऊर्जा आणि प्रेरणा घेतील. हे आमच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा जो मेळावा शिवाजी पार्कला आपण जर बघाल तर शिवाजी पार्कची जी परिस्थिती आहे, चिखलाने पूर्ण मैदान ते माखलेलं आहे आणि नेहमी त्यांनी 2-3 वर्षापासून बघाल तर चिखलफेकच त्या मैदानातून केलेली आहे. त्यामुळे उद्या शब्दांचं खाली तर जमिनीवर तर चिखल असणार आहेत आणि तोंडातून पण ते चिखलफेकच करणार आहेत आणि आरोप, परत खोटं बोलणं, त्याचबरोबर शिव्या देणं आणि अर्वाच्य भाषा वापरणं हे त्या मेळाव्याच्या माध्यमातून अपेक्षा आहे. आणि गेल्या 2-3 वर्षापासून ती परंपरा ते लागत आहेत, ती तुम्हाला त्याचा प्रत्यय तिथून दिसून येईल. आपण पाहिलं तर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा प्रश्न त्यांना विचारलेला होता. ते बोलले की एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत, गद्दारच राहणार. त्यांची मी उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी तुलना करत नाही, त्यांना मी उपमुख्यमंत्री म्हणून मानत नाही. कसं बघता या विधानात? नाही, कोणी एकाने बोलण्याने ह्या गोष्टी ठरत नाही. उपमुख्यमंत्री कोण ठरवतं? जनता ठरवते. जनता ज्या आमदारांना निवडून देते आणि ज्याचे जास्त आमदार असतात त्यांचाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने ते उपमुख्यमंत्री पद हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने त्याला काय फरक पडत नाही आहे. हा एक लोकशाही मार्गाने ह्या सगळ्या प्रक्रियेतून मिळण्याला हा मान सन्मान आहे. त्यामुळे हा जनतेचा मान सन्मान आहे. ते जेवढं बोलतील तेवढं ते महाराष्ट्रातल्या लोकांचा अपमान करतील. कारण वारंवार गद्दार असा उल्लेख करतात. काय उत्तर असेल? नाही, याचं उत्तर नाही. याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत धनुष्यबाणावर लोकांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि उबाटापेक्षा जास्त मतदान मराठी माणसांनी शिवसेनेला केलेलं, धनुष्यबाणाला केलेलं आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही द्यायची गरज नाही. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी त्यांनी जो ट्रेलर रिलीज केला त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना या ट्रेलरच्या माध्यमातून मुंबईसाठी लॉन्च करण्याचा प्रयत्न आहे तो होतोय. आगामी निवडणूक आहेत ती देखील आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक ही लढवली जाईल असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. कसं बघता ह्या संपूर्ण? बघा, लोकशाही, भारतात लोकशाही आहे आणि निवडणूक आयोग हे पण लोकशाही मार्गानेच
सगळ्या पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्यात या दृष्टिकोनातून नेहमी वारंवार सूचना देत असतात आणि त्याचीच अंमलबजावणी शिवसेनेत, कारण शिवसेनेची जी घटना आहे माननीय शिवसेना प्रमुखांनी जी बनवली त्या घटनेची अंमलबजावणी ते लोक करत नव्हते, म्हणून सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनने माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष दिला आणि धनुष्यबाण दिलं. त्यामुळे हा जो परिवार आहे, स्वतःच्या परिवाराला मोठं करणं आणि हेच त्याच्यातून दिसून येत आहे. परंतु जनता ही आता हुशार झाली. जनताला डेव्हलपमेंट पाहिजे, जनतेला रिडेव्हलपमेंटचे जे मुंबईतले विषय ते सगळे मार्गी लागायला पाहिजे. मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे, मुंबईत चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे. आज जर विकसित भारतचं आपण 2047 स्वप्न बघतोय तर मुंबईत पण विकसित झाला पाहिजे. त्यामुळे विकसित मुंबई ते विकसित भारत हा संकल्प आम्ही केलेला आहे. राज ठाकरे उद्या जर त्यांच्या मंचावर दिसले, काय परिणाम आगामी निवडणूक आहे त्याला काय? नाही, निवडणूक ही कुठली भावकीची नाही, गावकीची नाही, ही मुंबईच्या विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे मुंबईतले लोक विकासाच्या माध्यमातून आपला मतदान करतील, निर्णय करतील. धन्यवाद सर बोलल्याबद्दल. तर हे होतं राहुल शेवाळे. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपली भूमिका आहे ती या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. जर्नलिस्ट मोहन दुबेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.